सक्षम फाउंडेशन पेठ वडगाव प्रस्तुत सक्षम नारी सन्मान सोहळा 2026 या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। मंडळी, आपल्या समाजामध्ये आजूबाजूला अशी काही माणसं असतात जी खडतर प्रवास करत असतात, पण त्या खडतर प्रवासामध्ये त्यांच्या आतमध्ये अशी एक प्रेरणा असते। ती प्रेरणा घेऊन ते स्वतः सक्षम बनतात आणि इतरांनाही सक्षम बनण्यासाठी प्रेरणा देत असतात आणि इतरांना सक्षम बनवतात। अशाच व्यक्तींचा जीवनपट उलगडत असताना आज आपल्या या ठिकाणी सक्षमच्या व्यासपीठावर आहेत सन्माननीय अर्चना विश्वजित लंबे, ज्यांना आदर्श उद्योजिका या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। तर आज या ठिकाणी अर्चनाताई उपस्थित आहेत। मी आपलं सक्षमच्या या व्यासपीठावर मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आपल्याला जो आदर्श उद्योजिका पुरस्कार देण्यात येणार आहे, सन्मानित होणार आहात, तो पुरस्कार तुम्हाला आता मिळालेला आहे, तर काय वाटतंय तुम्हाला? नमस्कार, माझं नाव अर्चना विश्वजित लंबे। मला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप आनंद झाला आणि म्हणजे ह्या पुरस्कारामुळे मला एक प्रेरणा मिळाली। प्रेरणा म्हणजे माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहायची किंवा माझ्या आता म्हणजे असं सांगायचं सगळ्यांना म्हणजे माझे मिस्टर वारून 8 महिने झाले, त्याच्यामुळं 2 महिने झाले मी आत्ता बाहेर पडले। जसं की सुजाताताई म्हणजे सक्षमच्या अध्यक्षा त्यांनी मला प्रेरणा दिली, प्रोत्साहन केलं की नाही घरात बसून चालणार नाही। आणि माझी छोटी 2 मुलं आहेत, त्याच्यामुळं मला ती प्रेरणा त्यांची एकदम अशी हे झाली की त्यांच्या काय तर केलं पाहिजे। आणि जसं की आता आमचा लिंबू मोडाचा आल्याचा व्यवसाय म्हणजे आपला व्यवसाय चालू आहे। म्हणजे सासरे करतात ते पूर्वीपासून आहे। मिस्टर करत होते, त्यांच्याकडूनच लिंबू घेऊन होलसेलमध्ये ते बाजार गणपतपुळा ते भरपूर बाजार करत होते। आणि आता ते एक्सपायर झाल्यामुळे त्यांचे बाजार पण बंद झाले आहेत आणि आमचा उदरनिर्वाह म्हणजे थोडी बहुत आहे सासऱ्यांची मदत, खरं त्यांचं पण आता वय झाले, त्याच्यामुळं मला पण आता व्यवसाय वाढवायला पाहिजे पुढं। आणि माझी 2 छोटी मुलं असल्यामुळे त्यांचं भविष्य त्या व्यवसायावर आहे। त्या प्रेरणेनं म्हणजे सुजाताताईंनी मला प्रेरणा दिली की तू घरात बसू नको, हाय तो आपला व्यवसाय, बाहेर तर आपल्याला कुठं जायला लागणार नाही आहे, त्याच्यामुळे आपण हाय तो व्यवसाय तू पुढं हे कर, कंटिन्यू कर। जसं काही त्या व्यवसायावरच, दुसरी काही आमची शेती नाही किंवा आमचं कुठलं सर्व्हिसला कोण नाही, हाय त्या व्यवसायावरच माझ्या 2 मुलांना माझ्या मोठं करायचं आहे मला। पण आता मिस्टर गेल्यानंतर हा व्यवसाय थांबणार होता, सक्षम मध्ये तुम्ही जोडला आणि तुम्हाला प्रेरणा मिळाली आपण हा व्यवसाय करू शकतो। बरोबर, सक्षमला कधी जोडला? म्हणजे माझी लग्न होऊन 15 वर्ष झाले तरी मी कधी दुकानात गेले नव्हते। आणि कसं सुजाताताईंनी जसं म्हणजे जशी सुद्धा त्यांची संस्था चालू झाली तसं मी जसं त्यांच्या मीटिंग ते नसायच्या जायची, मी त्या बोलायच्या की नाही ताई असं नाही, मिस्टर होते तेव्हा पण होते तर तेव्हा पण म्हणायच्या अजून त्यांनी आहेत तो म्हणजे आहेत तो पण असं नाही, तुम्ही पण उद्योजक चालू करा, पुढं काय तर शिका। तर मला वाटायचं की नाही आपल्याला होणार नाही। तर नंतर जशी ही परिस्थिती माझ्यावर आली ते वाटलं नाही आपलं काहीतरी केलं पाहिजे। आता सासू-सासरे आहेत परंतु त्यांच्या नंतर आपलं काय, शिक्षण आहे, परत आपला घर संसार सांभाळायला पाहिजे। खचून न जाता त्यांनी मला प्रेरणा दिल्यामुळे मी ह्याच्यात बाहेर पडले आणि आता व्यवसाय चालू आहे। ते हे सक्षमची प्रेरणाच तुम्हाला मिळाली? सक्षमची प्रेरणाच मिळाली। बरोबर, आणखी काय काय दिले असं वाटते सक्षम? आणखी काय दिले? सक्षमनं मला म्हणजे सगळ्यात मोठा माझा आत्मविश्वास मिळाला, विश्वास वाढवला जो तुमच्या आतमध्ये होता। खरं ते बाहेर व्यासपीठ म्हणजे असं नव्हतं, मला माझ्या हे वाटत नव्हतं की मी असं करू शकेल, जाणीव करून दिली माझ्या आतल्या आत्मविश्वासाला। बरोबर, मग आता आपल्यासारख्या समाजामध्ये अशा महिला आहेत ज्यांच्याकडे भरपूर मोठ्या समस्या आहेत, त्या समस्या घेणाऱ्या त्या समस्याच आपल्या समोर आहेत आणि आपलं आयुष्य संपले असं म्हणणाऱ्या बऱ्याच समाजामध्ये महिला आहेत, त्या महिलांना काय संदेश द्या? संदेश म्हणजे आपण जे आपल्याकडे असतोय तेव्हा आपण प्रेरणा म्हणजे आपल्या पायावर कसं उभं राहायचं ते आपल्या ह्याच्यात असतं। बरोबर, दुसऱ्या म्हणजे आपण कसं करीन काय करीन हे असं निगेटिव्ह न बोलण्यापेक्षा पॉझिटिव्ह, नाही मी हे करणारच, माझ्या हातनं होणारच असं म्हणजे हे पाहिजे। आणि तसं इतर स्त्रियांनी पण जे आपल्याला वाटत असते घरात बसून असं काही होत नसते, बाहेर पडलं की सगळं जग कळायला चालू होते, त्याच्यामुळे आपण न खचता न हे करता बाहेर पडायला पाहिजे। मला पण म्हणजे घरचेच असं म्हणजे म्हणत होते की लोक काय म्हणतील हे काय म्हणतील, खरं नाही, माझ्या सासऱ्यांनी पण मला प्रोत्साहन दिलं, सासूबाईंनी पण सपोर्ट दिला की नाही म्हणले आपण म्हणजे केलं पाहिजे। लोक काय आज ना उद्या, आज चांगलं पण बोलतील, उद्या ते पण बोलतील, खरं समाज बोलत राहणार, चांगला पण गोष्टीला बोलणार आणि वाईटला पण बोलणार। आपण एक चांगलं काम करत राहायचं आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी जिद्दीनं मी उभं राहील, करत राहा। क्या बात आहे। तर आपल्या इथं आलेल्या अर्चना ताई आहेत ज्या उद्योजिका आहेत
आम्हाला तुम्हाला नाराज करणे किंवा तुमच्या या ठिकाणी जे तुमच्या समोर आले दुःख आहे, दुःखाला आम्हाला वाट सोडायची नव्हती. तर या ठिकाणी तुमची एक प्रेरणा आमच्या समोर द्यावी आणि ही प्रेरणा तुमची घेऊन अनेक ज्या महिला ज्या समस्याग्रस्त आहेत त्यांनी ती प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यामध्ये आपण सक्सेस व्हावं, हा या पाठीमागचा उद्देश होता. तर या ठिकाणी अर्चना ते आपल्या ठिकाणी आल्यात आणि त्यांचा जीवन प्रवास बघितला तर या जीवन प्रवास आपल्यालाच फक्त वाटतं की आपल्यासमोर असणारं दुःख फार मोठे आहे, पण समाजामध्ये अशी असंख्य लोक आहेत ज्यांच्यासमोर पण याच्यापेक्षाही फार मोठी दुःख आहेत. तर त्या दुःखांना दुःख न मानता या येणाऱ्या अडचणी आपल्या यशासाठी आहेत आणि त्याच्यावर मात करून आपण यशस्वी होऊ शकतो, हा आत्मविश्वास आमच्या ताईंच्याकडून आपल्याला शिकायला मिळाला. तर ताई, आपण या ठिकाणी आलात आणि आपलं मत व्यक्त करात, आपण मन मोकळेपणा आमच्याशी गप्पा मारलात आणि त्याबद्दल आम्ही सक्षमच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी आपल्या मुलांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.